नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी 1 किलो बटाटा वेफर्सचं प्रमाण दाखवणार आहे आणि पांढरी शुभ्र कसे येतील त्याचं तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आज मी दाखवणार आहे बटाटा वेफर्स कसे बनवायचे। तर बघा इथे मी बटाटा घेतलेला आहे, 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि असा मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे। वेफर करताना कधी पण बटाटा मोठाच निवडायचा। तर अशा प्रकारे मी असे बटाटे घेतलेले आहेत। आता आपल्याला याचे वेफर्स करायचे, तर वेफर्स करणं काही एवढं अवघड काम नाही आहे। भरपूर महिला म्हणतात की खूप अवघड आहे, त्याचा रंग काळा येतो, तर एवढं काही वेफरांचे असे तळताना लाल होतात। तर आपण जेवढी काळजी घेतली ना तेवढे वेफर चांगले येतात आणि जास्त म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही। एकदम साधी आणि सोपी भाषेत तुम्हाला दाखवणार आहे मी आज पांढरे शुभ्र वेफर कसे येतील ते। आणि त्याच्यात काही टाकायची गरज नाही आपल्याला। कोणी कोणी सांगतं की ही वस्तू टाका ती वस्तू टाका, तर तसे टाकायची काहीच गरज नाही। तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत दाखवणार आहे। तर बघा इथं आता मी बटाटा घेतलेला आहे। आता आपण याला असंच याची जी साल काढून घ्यायची आहे। तर बघा बटाटा घेताना सुद्धा कसा ओळखायचा, तर एकदम बारीक साल घ्यायची, बारीक सालचाच बटाटा घ्यायचा। आता अशी साल पूर्ण मी त्याला काढून घेते। तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण साल काढून घेतलेली आहे, पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे। आणि आता आपण इथं बाजूला पाणी घेतलेलं मी पातेल्यामध्ये आणि त्या पाण्यात आता हा बटाटा ठेवायचा आहे। आता पूर्ण मी बटाट्याची अशी साल आता काढून घेते। तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण जे बटाटे होते त्याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे मस्त। आता आपल्याला याची वेफर करून घ्यायची आता। तर इकडे मी बघा किसणी घेतलेली आहे, वेफर्सची किसणी। तर आता याच्याने वेफर्स करायचे। तर बघा वेफर्स आपला जो बटाटा आहे तो असा उभा पकडायचा आहे, कारण त्याचे लांब वेफर येतील। तर आता अशा प्रकारे पूर्ण वेफर्स मी करून घेते। तर बघा अशा प्रकारे पूर्ण वेफर्स आता मी करून घेणार आहे। तर बघा किती छान असं लांब सडक वेफर तयार झालेला आहे मस्त। आणि माझे बघा खाली बोटं दिसत आहेत, म्हणजे आपल्याला बारीक किंवा जाड दोघी पण करता येतात हे किसणीने। आपण जर जास्त बारीक करायचं आहे तर हलक्या हाताने प्रेस करायचा आहे, आणि जर जाड करायचं तर जोरात दाबून जर केलं तर त्याचा वेफर जो असतो जाड येतो। तर मी तसे मध्यमच करणार आहे, कारण जास्त जाड नाही करणार आहे मी। तर बघा मी अशा प्रकारे वेफर्स करून घेतलेले आहेत मस्त। आता आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे वेफरचं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे बटाटे म्हणजे आपले वेफर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 पाण्यात मी असेच धुवून घेणार आहे व्यवस्थित। तर असंच आपल्याला पाण्यामध्ये असं बदलवत राहायचं आहे, 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे मी। आता आपण या पाण्यामधून काढून घेतलेले आहे, आता हे पाणी फेकून द्यायचं आहे। आता परत 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते। छान असं हलवून घ्यायचे हे वेफर्स, पूर्ण असं एक एक मोकळा करून घ्यायचा, म्हणजे जे गढूळ पाणी असतं ते निघून जातं। आता परत मी तिसऱ्या पाण्यात टाकते। तर आता असंच आपल्याला पाणी बदलवत राहायचं आहे, आणि एकदमच पूर्ण वेफर्स हातात घ्यायचे आणि थोडं थोडंच घ्यायचे। तर बघा मी अशा पद्धतीने 4 ते 5 पाण्यात व्यवस्थित धुवून घेतले आणि किती स्वच्छ पाणी बघू शकता। तर अशा स्वच्छ पाण्यात ठेवायचे। आता आपल्याला चुलीवर थोडेसे गरम करून घ्यायचे आता हे वेफर्स। तर बघा मी इकडे चुलीवर आता पाणी ठेवलेले आहे। तर इथं मी 4 ते 5 तांब्या पाणी ठेवलेले आहे।
आता हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा पाणी छान असं गरम झालेलं आहे मस्त. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ अंदाजेच घेणार आहे. तुम्हाला जर अंदाज जमत नसेल तर तुम्ही 1 किलोसाठी 30 ग्रॅम मीठ घ्या. जर तुम्हाला जास्त थोडं खारट लागत असेल तर 40 ग्रॅम मीठ घ्या तुम्ही. तर मी अंदाजेच मीठ घेतलेले आहे. आता आपल्याला हे वेफर्स आता पाण्यात गरम करून घ्यायचे आहेत. आणि वेफर्स आपल्याला जास्त शिजवायचे नाही, फक्त 70 ते 80% शिजवायचे आहेत. जास्त जर शिजवले तर त्याचा पूर्ण चुरा होईल, म्हणून 70 ते 80% शिजवायचे आहेत आणि पटकन काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तसं 70-80% समजत नसेल तर तुम्ही 5 मिनिटात उकळत्या पाण्यामधून काढून घ्यायचे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आता. तर आता बघू आपण 5 मिनिटं झालेली आहेत. आणि जास्त आपण ज्यावेळेस वेफर्स पाण्यात टाकतो शिजवायला तर त्यावेळेस जास्त त्याला असं ढवळ करायचं नाही, कारण ते शिजल्यामुळे त्याचे तुकडे पण पडू शकतात, म्हणून त्याला असं हलवायचं नाही. आता मी फक्त चेक करून दाखवतो तुम्हाला. तर बघा असा अलगद नग वेफर्समध्ये जातो आहे, म्हणजे तो 60 ते 70% शिजलेला आहे आणि जास्त शिजलेला नाही तो बघा. तर आपल्याला अशाच पद्धतीने आता वेफर्स काढून घ्यायचे आहेत. आता मी इकडे गाळणी घेतलेली, आता याच्यामध्ये काढून घेते. तर आपण या गाळणीत काढल्यानंतर सुद्धा तो वाफेत शिजू शकतो, म्हणून थोडंसं लवकरच काढून घ्यायचे वेफर्स. तर मी पूर्ण वेफर्स आता काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत. तर बघा मी पूर्ण पाणी असं नितरून घेतलेले आहे, पूर्ण छान असे कोरडे झालेले आहेत. आता आपण एक एक उन्हामध्ये असं पसरून घेऊ. तर बघा किती छान असे वेफर्स आलेले आहेत, मस्त मोठे मोठे. अशाच पद्धतीने मी आता पूर्ण पसरून घेते. तर आपल्याला छान असे उन्हामध्ये कोरडे करून घ्यायचे आणि वेफर्स उन्हातच टाकायचे आहेत, सावलीत टाकायचे नाहीत. सावलीत जर टाकले तर वेफर्सचा कलर चेंज होईल किंवा काळे पडतील. तर अशा भरपूर उन्हात वेफर टाकायचे आहेत. तर बघा मी अशा प्रकारे सगळे उन्हात पसरवून दिलेले. आता आपण सुकल्यानंतरच बघू. तर बघू शकतो मी खूपच छान असे बटाटा वेफर्स तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. बघा आपण याच्यात काही मिक्स वगैरे केलेलं नाही किंवा तुकटे वगैरे असं काही टाकलेलं नाही. तर खूपच सुंदर आणि पांढरे शुभ्र एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मी आता छान असे कोरडे आहेत, तुम्हाला आता मी तळून दाखवते. तर बघा मी इकडे आता गॅसवरती तेल छान असं गरम करून घेतलेले. आता आपण तळून बघू. तर बघू शकता मी किती छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत, बिलकुल लाल झालेले नाही. गॅस जास्त फुल करायचा नाही आणि तेलही जास्त गरम करायचं नाही, मिडियमच.
तर बघू शकतो मी किती छान असे वेफर पांढरे शुभ्र झालेले तळून सुद्धा, आणि बघा साईज किती मोठी झालेली बघू शकता तुम्ही. एकच नंबर आपले वेफर्स तयार झालेले, त्यांनी असे कुरकुरीत झालेले बघा मस्त. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.